नमस्कार मित्रांनो, माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक पदभरतीची जाहिरात आलेली आहे. तर त्या जाहिरातीबद्दल सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत. तुम्हाला विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. चला तर ती जाहिरात या ठिकाणी आपण ओपन करू. जाहिरात तुमच्या समोर आहे मित्रांनो, बघू शकता. पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM मधील 15व्या वित्त आयोगाअंतर्गत नव्याने मंजूर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी एकत्रित मानधनावर कंत्राटी पद्धतीने खालील पदे भरवायची आहेत. या कामी खालीलप्रमाणे नमूद केलेल्या पदाकरिता शैक्षणिक पात्रता व अनुभवधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला पदनाम दिसेल. या कॉलममध्ये पदसंख्या, या ठिकाणी एकत्रित मानधन, शैक्षणिक पात्रता व अनुभव आणि प्रवर्गानुसार आरक्षण, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही बघू शकता. पहिलं पद आहे वैद्यकीय अधिकारी. एकूण या ठिकाणी तुम्ही बघू शकता 67 जागा आहेत. यामध्ये MBBS 60,000 इतकं मानधन असणार आहे. तर BAMS यांच्यासाठी 25,000 मानधन प्लस 15,000 कामावर आधारित मोबदला. या ठिकाणी शैक्षणिक पात्रता अनुभव तुम्ही पाहू शकता आणि प्रवर्गानुसार आरक्षण कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत या ठिकाणी सविस्तर तुम्हाला पाहता येणार आहे. आता दुसरं पद आहे स्टाफ नर्स. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टाफ नर्स एकूण 67 जागा आहेत. 20,000 प्रतिमाह मानधन असणार आहे. 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे. GNM किंवा BSc नर्सिंग उत्तीर्ण आवश्यक आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलकडील नोंदणी आवश्यक. स्टाफ नर्सच्या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल, या ठिकाणी मेन्शन आहे. तर आता कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत या ठिकाणी तुम्ही सविस्तर पाहू शकता. पुढचं पद आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक. या मध्ये तुम्ही पाहू शकता 67 जागा आहेत MPWच्या पण. या ठिकाणी 18,000 प्रतिमाह मानधन असणार आहे. तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता तुम्ही पाहू शकता 12वी सायन्स शाखेचा उमेदवार उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या ठिकाणी पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स और सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स उत्तीर्ण असणं आवश्यक. बहुउद्देशीय आरोग्य सेवक MPW पुरुष या कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य. तर आता या या ठिकाणी तुम्हाला कुठल्या कॅटेगरीसाठी MPWच्या किती जागा आहेत ते पाहता येणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. इच्छुक उमेदवारांनी दिनांक 12/6/2024 ते 21/6/2024 रोजी सुट्टीचे दिवस उगवून सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, आवक जावक कक्ष येथे वरील विहित मुदतीत समक्ष येऊन अर्ज सादर करावा. अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला 12/6/2024 ते 21/6/2024 या कालावधीमध्ये या ठिकाणी जो पत्ता देण्यात आलेला आहे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, या ठिकाणी अर्ज जमा करायचे आहेत. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्जासोबत तुम्हाला कुठले डॉक्युमेंट जोडायचे आहेत ते या ठिकाणी सविस्तर माहिती दिलेली आहे. आपण व्हिडिओ जास्त लेंदी करणार नाही. व्हिडिओला पॉज करून तुम्ही हे डॉक्युमेंट कुठले लागणार आहेत ते पाहून घ्या. आता या ठिकाणी जी काही निवड प्रक्रिया आहे ती या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे तुम्ही पाहू शकता. जाहिरातीमधील स्टाफ नर्स व बहुउद्देशीय आरोग्य सेवक MPW पुरुष या पदांची गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबविली जाईल. तर या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी मार्किंग पॅटर्ननुसार गुणांकन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. तर स्टाफ नर्स आणि MPWसाठी या ठिकाणी कशा प्रकारे निवड प्रक्रिया आहे तुम्ही सविस्तर वाचून घ्या. अशा प्रकारे ही निवड प्रक्रिया असणार आहे. खाली काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत मित्रांनो. आता ऑफलाईन जो काही तुम्हाला अर्ज भरायचा आहे तर त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला याच PDF मध्ये अर्जाचा नमुना देण्यात आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता उमेदवाराने करायचा अर्ज नमुना. तर अशा प्रकारे हा अर्जाचा नमुना आहे. तुम्हाला ही जाहिरात याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला देण्यात आलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही सविस्तर ही जाहिरात डाउनलोड करून सविस्तर वाचून नंतर अर्ज भरू शकता. तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळविण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.